अरे काय करायला मोठा आप्पा? काय नाही रे, बसलो रे फक्त. अरे 26 जानेवारी आली हो ना. तर आपण काय फोटो काढू, हो हा स्टेटस वर ठेवू, हो. हा रील बनवतो, चल. रील बनवू. हे बघ, तू पहिले काढ. हे बघ. थांब इथं. आता माझे का? हा बस 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 बस, चल जाऊ. हा हे घे. हा निघले की मस्त फोटो आपले. हा लय भारी नाही. हो तुझे बी निघले भारी. हो हो हो. हा, उद्या ठेवू. झालं का फोटो काढणं? हो हो फोटो टाळले आम्ही. हो रील बनवले, हो बनवले. एक नंबर झालं. एक नंबर झाला. हो इकडे या. इकडे. अरे तुम्हाला दिमाग आहे का रे चारण्याचा तरी? अरे हा झाला. तुम्ही फोटो काढले, हो आपला तिरंगा कुठे ठेवले? हा? इथं ठेवले. इथं ठेवून जायले तुम्ही, त्याचा अपमान करायले तुम्ही. एवढे मोठे झाले, हा तुम्हाला एवढं कळत नाही. हे आपला देशाची शान आहे, आन बान शान आहे देशाची. या तिरंग्यासाठी आपले आर्मी जवान जाऊन छातीवर गोळ्या खात आहे या तिरंग्यासाठी. आणि तुम्ही इथं ऐकलं टाकून जात आहे तुमच्या रील पुरतं काम. नाही साहेब, नाही नाही साहेब. उचला त्याला. चला उचला. सन्मान करा त्याचा. हो सर. समान. चला लावा इथं वरे लावा. हो सर. तिरंग्याची जागा इथं आहे. वरे कधी बी तिरंगा फडकताना दिसाव, खाली पडून दिसाव नाही. नमस्कार मित्रांनो. हो सर्वांना एकच कळीची विनंती. आता तुम्ही 26 जानेवारीच्या दिवशी सगळीकडे हे झेंडा लावता, त्याला सलामी देता, त्याचा मान सन्मान करता. फक्त एका दिवसासाठी का? तुम्ही हे झेंडा कार्यक्रम झाल्यानंतर हे झेंडा कुठं पडतो, कुड्या कचऱ्यामध्ये जाऊन पडतो. त्या झेंड्याचा अपमान होऊ देऊ नका. ते पडलेला दिसल तर त्याला तिथून उचला आणि उंच जाग्यावर लावा, त्याला फडकू द्या. कारण ते आपल्या भारताची शान आहे. त्याच्यासाठी आपले वीर जवान छातीवर गोळ्या घेत आहे, तर त्याचा मान सन्मान ठेवा. हे झेंडा आहे की नाही, कुणीकडे बी दिसला तुम्हाला खाली तर त्याला उचला, त्याला मान द्या, सन्मान द्या. आणि हे मेसेज सर्व लहान मुलांना, तुमच्या सोयरादारांना सगळ्याला पाठवा की झेंड्याचा आदर करा. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय.